सांगा गण्या भाऊ, टेन्शनमध्ये घेऊन आला. काय झालं? राजा सुंदरचा बाप पेढे घेऊन आलता, टोमणं मारून गेला. म्हणे मग पोरगा बँकेत लागला तर पोरगा काहीच करत नाही बाबाला म्हणे. आता बँकेत लागलं तर काय करते आपल्याला माहीत आहे ना. त्या बँकेत त्या स्टॉक मशीन ऐकते, 6,000 रुपये महिना आहे, 1300 रुपये इन्सेंटिव्ह भेटते, 7,300 भेटून राहिले. मग बापाचा थटबॉलला कधी दिसून राजा. आपलं नशीबच आपल्याला साथ नाही देऊन राहिलं. काय करतो, येता पेढे देता घरी जातं. उलटं तिलटं कायले बोलायला पाहिजे होतं. बाबाला काय वाटलं असं ते ऐकून. काय करतो का नाही मग, पुरी दुनियात तशी आहे. सर तसं आहे, स्वतःचं काय ते घेणं नाही, पण दुसऱ्याचं त्याला सहन होत नाही. उलटं तिलटं बोलणं, टोमणे मारणे आता आजकाल दुनिया आहे. आपलं फक्त काय करते असं घेणं नाही, पण दुसऱ्याचं काय करते काय नाही याची जास्त लक्ष आहे. आपल्या ठेवा झाकून दुसऱ्याचं वाकून अशी गद्दारी असणारे लोकांची आजकाल. बहीण राजा सरळ लिहिलाय करून दिवस काढणं चालू आहे. आपण प्रयत्न करतो, आपल्याला कोणतं यश येऊन नाही राहिलं तर आपण म्हणतो आपल्या किस्मतला नाही आहे किंवा आपल्या नशिबात नाही आहे असं म्हणून दिवस काढणं चालू आहे. स्वतःला समजावून राहिलो, फक्त दुसरं काय काहीच नाही होऊन राहिलं. आपल्याला माहिती आहे आपल्या मागं काय टेन्शन आहे, पण काय करू राजा, काय करू, समजून नाही राहिलं. किती काय करणार आहे मी, किती दुःख लपवणार आहे. हां, मी तर एवढा अभ्यास केला, रट केलं, पण नाही झालं तर काय करणार आहे. हे लिहिलं आहे आणि आपली योग्य वेळ यायची आहे आणि आपल्या नशिबात नाही. हे कोणी काय म्हणते असं शब्द वापरायचे नाही, पण अशा शब्दांनाच विश्वास आहे. या शब्दानेच आपण जीवन जगून राहिलो. हां, म्हणजे आपल्याला जे दुःख येऊन राहिलं त्या दुःखाच्या कारणीभूत आपण नाही असं आपण म्हणून राहिलो आणि आपण त्याच्याच अनुषंगाने जगून राहिलो. नाही तर आतापर्यंत आपण वर्षातून 5 वेळा मेलो असतो. एवढी बेकार परिस्थिती आपली आहे, काय करू काही समजत नाही. दादा गण्याभाऊ, विश्वास आहे का 1900च्या दशकात म्हणजे 1980-85 पासून तर 1995-1999पर्यंतचे पोरं जन्मले आहे ना, त्याची प्रत्येकाची कंडिशन अशी आहे. कारण की विश्वास आहे काय ते आपल्या मायबापाचा विचार करते, लोक काय म्हणून ते पाहते, आपल्याला कोण चांगलं म्हणून, आपल्याला कसं चांगलं म्हणून, कोण आपल्याला बेकार नाही म्हटलं पाहिजे, या गोष्टीवरती जास्त फोकस करते. म्हणून त्याची कंडिशन अशी आहे. नाही तर आजकालची 2001 नंतर किंवा 2000 नंतर पैदा होणारे पुट्टे पाहिजे त्याला ना मायबापाचं टेन्शन, ना कोणी काही बेकार म्हणून त्याचं टेन्शन, ना कोणी काही म्हणून त्याचं टेन्शन. त्याला विचारही नाही, त्याला काहीच नाही आहे. कसं आहे गण्याभाऊ, टेन्शन त्याच्याच मागे राहते जो विचार करते, जो वैचारिक आहे त्याच्याच मागे टेन्शन येतं. आजकालच्या 2000 नंतर जन्मला उडान टप्पू पोट्टे ना कोणतं टेन्शन आहे, ना त्याला कोणतं लोड आहे, काही घेणं नाही त्याला जीवनाचं. बस आजचं खाणं, आजच राहणं, मस्त सिगारेट फुकणं, मस्त गांजा फुकणं, दारू पिणं, मस्त शौक करणं, बाकी त्याला काहीच नाही. घेतली गाडी पळाले, डोंगराखाली गाडी भेटली गाडी तर खुश, दुसरं काहीच नाही. त्याला उद्याचं भविष्य काय आहे काय नाही, आपल्या मायबापाला आपण पोचलं पाहिजे, आपल्या मायबापाला आपण घेऊन चाललं पाहिजे, आपलं लग्न व्हायचं आहे, आपलं लेकरं व्हायचे आहे का काय, त्याला काहीच घेणं नाही आहे. जेव्हा येईन तेव्हा बघू, बस असं त्याचं काम आहे. म्हणून आपण कसं आहे, पण आपण विचार करतो म्हणूनच आपल्या मागे टेन्शन आहे. आपण याच्यासाठी उडान टप्पू राहिलो होतो ना तर आपल्याला टेन्शन नाही राहिलं असतं. पण काय करतो राजा, आता नाही झालं तर नशीबच खराब आहे आपलं. प्रयत्न केला, प्रयत्नाला यश नाही आलं तर आपण कसं आहे, आपण कोणाला असं वाटतं कुठे अशी जित आहे, पण अंदरून आपलं कुठं काय दुखून राहिलं ते फक्त आपल्यालाच माहीत आहे. पाहतो आता पुण्यात जातो, एखादा लहानसा बारीक सुरीक जॉब करतो, कारण की आता काही या स्पर्धा परीक्षा मागा लागून काही गुन्हा आहे नाही. आपल्याला कोणती नोकरी लागणार आहे, मायबापाला असे टोमणेच खाणार आहे. याचे त्याचे टोमणे खाल्ल्यापेक्षा मला मन दुखते, मला बेकार वाटतं. मग काय करता, त्याला माहिती आहे का मला किती बेकार वाटते, म्हणून ते मला काही म्हणून नाही राहिले. त्याला पण माझा विश्वास आहे. तर असं करतो, पुण्यात जातो, नाही ते नागपुरात जातो, कुठेही जातो, एखादा कोणतं हलकं हुलकं काम करतो, पण त्याला मायबाप समाधान राहिलं पाहिजे एवढं पाहतो. आता येतो गंड्या, पाय तू नाही तर जमन तर तू पाय. काय येतो गण्या भाऊ, तू जाशील तर मी काय करू, मग मी चालतो त्या समोर आपल्या संशय दोघं नाही त्याला घेऊन जा, त्याची कंडिशन आपल्यासाठी चाल भाऊ, करूया एखादं काही.